नमस्कार. येत्या 9 मेला आपल्या सर्वांच्या राजाची, आपल्या दैवताची, हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंहांची जयंती येत आहे. एकच गोष्ट बोलायला आलोय मी आज, ती म्हणजे आपण जो महाराणा प्रताप सिंहांचा इतिहास फॉलो करतो, ज्या इतिहासाला आपण मानतो, गर्व करतो, अभिमान करतो, स्वाभिमान त्याच्यामुळे आपला जागा होतो, असा आपल्या दैवताचा इतिहास म्हणजे महाराणा प्रताप सिंहांचा इतिहास. पण मला असं कुठंतरी दिसून येतं की बाबा महाराणा प्रताप सिंहांचा इतिहास अजून नवीन पिढीपर्यंत पोचतोय, पण एवढाही पोचत नाही की ते प्रभावित होत आहेत. लोकांना वाटते फक्त महाराणा प्रताप हे महाराणा प्रताप होते. महाराणा प्रतापांनी अकबर विरुद्ध लढाया केल्या, हल्दीघाटीचं युद्ध संपला. महाराणा प्रतापांचा इतिहास आपल्या नवीन पिढीला महाराणा प्रताप सिंह हे नक्की होते तरी कोण हेच माहित नाही. मुळात मला एक गोष्ट कळत नाही, महाराणा प्रताप सिंह ह्या सगळ्यांना आपण मानतो, पूजतो, पण त्याचा इतिहास हाच आपल्याला मुळात माहीत नसतो. आता मी पण काय एवढा इतिहासकार नाही किंवा ज्ञानी माणूस नाही, मला सर्व इतिहास माहिती आहे. पण जेवढा महाराणा प्रतापांचा इतिहास तरी जेवढ्या पद्धतीने माहिती पाहिजे ना, तेवढ्या पद्धती पण लोकांना माहीत नाही महाराणा प्रतापांचा इतिहास. म्हणजे हल्दी घाटी युद्ध संपलं, अरे नाही, आपल्या राणांचा इतिहास खूप मोठा आहे. 1600 वर्ष, 2000 वर्षांपासून आपल्या महापुरुषांनी या पृथ्वी तलावर आपल्या राजांच्या वंशजांनी राज्य केलेले. आणि ह्या सगळ्या राजांनंतर एक राजानंतर खूप राजांनी आपल्या लढाई केला. राणा सांगांपासून राणा कुंभा, राणा हमीर, आणि ह्या सगळ्यांचा राणा एक दैवत ते म्हणजे महाराणा. म्हणजे हे सगळे राणा झाले, राणांनी लढाया केल्या, युद्ध जिंकली. पण ह्यांचा पण एक राणा होता, म्हणजे ह्यांचा एक वंशज पुढे जाऊन इतिहासात सुवर्ण अक्षरांनी त्यांनी इतिहास रचला. ते म्हणजे हिंदुत्वाचे अस्सलवाना, आपण त्यांना म्हणतो हिंदुत्वाचा अस्सलवाना एकच महाराणा, तेच महाराणा प्रताप सिंह. खूप मोठा इतिहास आहे त्यांचा. आपण फक्त त्यांना हल्दीघाटीच्या युद्धापुरतं मर्यादित न ठेवता दिवेर युद्ध केलं त्यांनी, खानवाचं युद्ध, रणथंबोरचं युद्ध केलं. महाराणा प्रतापांनी आयुष्यात बराच लढाया केल्या, पण आपल्याला युद्ध कुठलं माहिती आहे? फक्त हल्दीघाटीचं. खरं तर हल्दीघाटी एक परिणाम होता. हल्दीघाटीच्या नंतरचं युद्ध म्हणजे दिवेरचं युद्ध, सगळ्यात भयंकर युद्ध ते केलं, ते दिवेरचं युद्ध. म्हणतात हल्दीघाटी युद्धात महाराणा प्रताप सिंह प्रभावित झाले. हे काही लोकांचं माइंडसेट आहे. काही लोक म्हणतात जिंकलेले, काही लोक म्हणतात हारलेले. पण मला एक कळत नाही, जो राजा हा युद्धात हरतो त्या राजाचं वर्चस्व संपतं. पण आपले राणा हे महापुरुष, हे महाबलाढ्य माणूस होते. वर्चस्व जर माझे राणा हरले असते तर त्यांचं वर्चस्व मेवाडामध्ये कधीच नसतं. परत त्यांनी त्यांचे सिक्के चालले तिथं, परत त्यांनी त्यांचे मोठ्या मोठ्या मंत्र्यांना तिथं पादा दिल्या. किती मोठं कार्य हल्दीघाटीच्या युद्धानंतर महाराणा प्रताप सिंहांनी केलं, तर त्यांचा इतिहासच आपल्याला माहिती नाही. हल्दीघाटी हे फक्त प्रमाण होतं युद्धाचं, सुरुवात होती म्हणतात ना आपण, ती सुरुवात होती. जब इस देश पर संकट बड़ा था तो महाराणा अकेला हल्दीघाटी में भगवा लेकर खड़ा था. कारण हल्दीघाटीचं युद्ध हे राजपुतांशी युद्ध करत होता असं पण म्हटलं जातं काही इतिहासकारात. कारण जिथं मुघलांची संख्या होती ना, तिथं राजपुतांची संख्या पण जास्त होती मुघलांच्या कडून. कारण मानसिंग हा असा एक राजा होता जो मुघलांची चाटुगिरी करायचा. इतिहासात त्याला त्याच्यामुळं महान नाही म्हणलेलं, आणि महान म्हणणार तरी कसाला? जो राजा आपल्याच राजाच्या विरोधात, जो या देशाचं रक्षण करतोय, त्याच्या विरोधात काटकारस्थाने करतोय, त्याच्या विरोधात लढतोय, अशा राजाला कसा मान भेटणार? आणि हा राजा होता मानसिंग. तर मी एवढ्या इतिहासाच्या डीपमध्ये नाही जात. मला फक्त तुम्ही सर्वे जण एवढं सांगायचं आहे की बाबा महाराणा प्रताप सिंहांचा इतिहास फॉलो करताना, तर महाराणा प्रताप सिंहांचा इतिहासाबरोबर तुमच्या घरातील काही लोकांना, म्हणजे तुमच्या घरात कुठलेही पोरं असतील, त्यांना महाराणा प्रताप सिंहांचा इतिहास, त्यांचं नाव, त्यांची शौर्यगाथा सांगा, जेणेकरून येणाऱ्या पिढीला पण कळेल आपला राजा कोण होता. एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे. जय महाराणा प्रताप.